मी 2 हिरे चोरले, 1 हिरा तिजोरीत आहे आणि 1 हिरा माझ्याजवळ आहे आणि 1 ज्यानं सांगू नये त्याच्यासाठी मी त्याला 1 हिरा दिलेला आहे. तर तो जो प्रधान होता तो तिथं जी तिजोरी फुटली होती, राजानं सांगितलं होतं त्याला की जा आणि तिजोरी पाहून ये. तर त्यावेळेस त्या प्रधानाची जी आज या ठिकाणी घोसा गावामध्ये धम्मदूत या बाळाचा प्रथम वाढदिवस या निमित्तानं धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी भिक्षू संघ उपस्थित झालेला आहे. आमचे गुरुवर्य पूजनीय डॉक्टर इंद्रवंशी महासभेचे अध्यक्ष, आजच्या या धम्मपीठाचे अध्यक्ष, त्यानंतर आता महावीरो महास्तवीर हे यांचं भाषण झालेलं आहे. ते गेलेले आहे. उद्घाटक पूज्य बनते विनयशील, पूज्य बनते गुरुओधी, या सर्वांना त्रिवार अभिवादन. या ठिकाणी आपण सर्वांची धम्मदेशना ऐकली आहे. भगवंताचं पूर्ण चरित्र महावीरो महाथेरो यांनी सविस्तर तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे. तसंच विनयशील व बंदीजींनी सुद्धा बरीचशी माहिती धम्मावर दिलेली आहे. तसेच या ठिकाणी गुरुबोधी बंदीजींनी सुद्धा धम्म चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता मला इथं सांगण्यासारखं जास्त काही नाहीये. मला असं वाटतं तुम्ही बी आता जास्त बोर झालेले आहात. किती जण बोर झालेले आहात? धम्मदेशना किती लोकांना ऐकायची आहे? खाली हात करा. खाली सांगलंय, कोणीच नाही करत वर हात. सर्वांनी एकदा साधुकार द्या. आम्ही काही रोज रोज येणार नाही, तुम्हाला धम्मदेशना सांगण्यासाठी रोज रोज येणार नाही. जेवढंही आम्हाला येत आहे, आम्ही जेवढं शिकलो तेवढं तुमच्या पुढे हा धम्म सांगणार आहे. त्याचा निश्चित तुम्ही लाभ घ्यावा. प्रत्येक भिक्षूचा अलग अलग अभ्यास असतो, सर्वांचा सारखा नसतो. म्हणून हा भिक्षू चांगला, तो भिक्षू कमी असं काही नसतं. सर्व भिक्षू समान असतात. तर शांत चित्तानं हा धम्म ऐका. आता मी 3 वेळेस भगवान बुद्धांचा, तुम्ही म्हणायचं काय? करुणा असो, करुणा असो, करुणा असो, काय म्हणायचंय? हा. आणि ज्यावेळेस सांगेन मी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचा, तर विजय असो, विजय असो सांगायचं. तर मी म्हणतो आता भगवान बुद्धांचा, भगवान बुद्धांची बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी उपस्थित भोसे गावातील उपासक उपासिका तसेच बालक तथा बालिका, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ह्या गावामध्ये अशी जी प्रथा जर सुरू झाली आहे तर दुसऱ्या गावांनी सुद्धा याचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि निश्चित ही जी धम्म परिषद असते ही फक्त धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, हे काही जत्रा नाही. जत्रामध्ये काय हौसे नवशे गौशे अशा पद्धतीचे येतात, परंतु इथं फक्त धम्मवान लोक येतात, धम्म धारण करणारे लोक येतात. आणि त्यामुळं ही धम्म परिषद आपल्या ज्ञानानं गाजते. आपल्या धम्माचं ज्ञान हे अथंग सागरासारखं आहे. जसं अथंग सागराचं पाणी मोजता येत नाही किंवा एखाद्या अथंग सागरातले वाळूचे कण मोजता येत नाही, तसे हा धम्म अथांग आहे. आम्ही किती जरी सांगलं तरी हा सर्वच्या सर्व काही सांगता येत नाही. अगदी एक कचरा थोडं सांगते, आम्हाला जेवढं माहित आहे तेवढं आम्ही सांगतो, सांगायचा प्रयत्न करतो. तर या निमित्तानं मी या परिवाराचं अनेक असं कौतुक करतो, कारण असं बाळ कोणी एवढं लहान वयाचं दान करत नाही. आम्ही खेडेपाड्यात फिरतो, शहरात फिरतो आणि लोकांना म्हणतो भिक्षूची संख्या कमी आहे हो, तर मग एखादं बाळ द्या. ते म्हणता भंतेजी एवढं सोडून बोला ना, तुम्हाला काही दुसरं नाही का? आम्ही म्हणतो नाही हो,
तुम्ही जर आम्हाला दान जर दिलं तर भिक्षूची संख्या वाढेल, आम्ही त्याला शिक्षण देऊ, आम्ही त्याचं पालन पोषण करू, लहानचं मोठं करू, तुम्ही दान तर देऊन बघा. ते म्हणतात नाही, आम्ही त्याला इंजिनियर बनवू, आम्ही त्याला डॉक्टर बनवू, आम्ही त्याला असं करू तसं करू, मोठमोठ्या इच्छा बांधून बसतात. आणि नंतर मुलगा काय होतो, कालांतरानं थोडा वाईट संगतीत लागतो, आणि वाईट संगतीत लागल्यानं होतो दारू प्यायला लागतो, आणि दारूला पैसे नसल्यामुळे आई वडिलांना मारतो, आणि मग ज्यावेळेस मारतो त्यावेळेस बनते जी इकडे या हो. मग का नाही, हा आमच्या बाळाला घेऊन जाता का? म्हणलं काय झालं? अहो लई दारू पितून राहते तर लई मारते आम्हाला, जरा याला काही समजा ना. आता काय समजावतो आम्ही? दारूला तुम्ही केला, आणि दारूला तुम्ही केल्यानंतर याला सुधारायचं आम्ही, हे कसं काय शक्य आहे? हे शक्य नाही. तर ज्यावेळेस त्याच्यावर चांगले संस्कार करायचे असेल तर लहानपणापासून आमच्या संसारात ठेवा, तरच तो बाळ शिकू शकेल. आणि आपल्यामध्ये आता आणखीन एक प्रथा सुरू झाली, जसा बड्डे आहे, साहजिक आहे बड्डे हा करायला पाहिजे. पूर्वी काही आपल्याला बड्डे फड्डे काही माहित नव्हते, हाही बाहेर देशाची एक आली प्रथा म्हणून आपण हे करत आहे. परंतु मी एका ठिकाणी वरात बघितली. आता तुम्ही म्हणाले खरे का खोटं आहे काय माहित नाही आम्हाला, परंतु खरंच आहे. मी एक वरात बघितली, एक 85 वर्षाचा म्हातारा त्या घोड्यावर बसलेला होता, आणि गाणं कोणतं लावलेलं होतं? धनगरवाड्यात घुसली काहीतरी गाणं होतं ते असं. आणि तो घोडा जर का उधळला तर तो म्हातारा खाली पडला. खाली पडला, त्याचा हातपाय मोडा. अरे म्हणलं काय झालंय? ते म्हणले बनतेजी लग्नाचा बड्डे नवरदेव पडला. बघा आता, अहो बड्डे लहान मुलाचा ठीक आहे, 85 वर्षाच्या म्हाताऱ्याचा काय तो लग्नाचा वाढदिवस, कोट बीट घातलेला, हळद लावलेला म्हातारा, आणि तो घडवून पडला. बघा त्याची काय दशा झाली. काय झाले आजकाल? हे कोणती प्रथा सुरू केली? काय झालंय? बाबासाहेबांनी जे आपल्याला धम्म दिला, आपण जे वर आलो ते आपल्या सवलतीमुळे नाही. बाबासाहेबांना आपल्याला शिक्षण दिलं, शिक्षण दिलं, सुशिक्षित झालो, आणि सुशिक्षित होऊन आपल्या धम्माचं आपण पालन करतोय, जेवढं होईल तेवढं पालन करतोय, आणि त्याच्यामुळं आपण वर आलेलो आहे. आपल्याला सवलतीमुळे वर नाही आलो. जर आपलं शिक्षण नसतं आणि आपण या धम्म स्वीकारलं नसता तर आपलं काही खरं नव्हतं. म्हणून आपण जे वर येत आहे ते फक्त आपल्या धम्मामुळे येत आहे. बाहेर देशाचे लोक तरी आपण पुढे पालन होत नाही आपल्याकडून, पण ठीक आहे, आपण पालन करण्याच्या मार्गावर आहे. बाहेर देशाचे जे लोक आहेत ते पूर्णपणे पालन करतात. समजा श्रीलंका आहे, जे लोक गेले असतील आपल्यातले बहुतेक लोक गेलेले आहे, श्रीलंका गेलेले आहे, थायलंड गेलेले आहे, त्यांनी बघितले बाहेर देशाचे लोक, स्लीपर लोक म्हणजे संडास साफ करणारे एसी कार मधून येतात. आपल्याकडे सायकल सुद्धा नाही बरोबर असली तर फटफटी ती बी कोणाची तिचे काही नावार नाही काही नाही, अशी फटफटी आपल्या दारात असते. परंतु आपल्याला त्यांची बरोबरी करायची असेल तर आपल्याला धम्म हा तंतोतंत पाळावा लागेल. आता धम्म पाळायचा, धम्म आचरण करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आणि आपल्याला त्याची कोणी सांगत नसल्यामुळं हे जे पुस्तकात आहे याच्या व्यतिरिक्त धम्म हा सखोल आहे. धम्म जेवढा अभ्यास केला तेवढा आपल्याला समजतो. हे जे पुस्तकात लिहिलेलं आहे, ज्या त्या भाषांतरानं लिहिलेलं आहे तेवढं त्याच्या बुद्धीने लिहिलेलं आहे तेवढंच आपण वाचतो. परंतु अनेक पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळतो. तर एक बुद्धाच्या काळातली घटना आहे. आता धम्म तुम्हाला सर्व बाजूने समजून सांगलेलं आहे. मग आचरण काय करायचं आणि आचरण कसं करायचं याच्यावर मी थोडक्यात सांगणार आहे. तर एका गावामध्ये काय होतं की त्या गावामध्ये एक भिक्षू प्रचारासाठी जात असतो आणि प्रचारासाठी गेल्यानंतर भगवंताच्या काळातली गोष्ट आहे, शांततेनं नीट लक्ष देऊन ऐका. प्रचाराला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला रात्र होते आणि रात्र झाल्यानंतर तो आता विचार करतो मी कुठेतरी कोणाच्या तरी घरात आश्रय घ्यायला पाहिजे. रात्र झालेली आहे. मग असं फिरत फिरत तो गावाच्या बाहेर जातो, त्याला एक घर दिसतं आणि त्या घराच्या मालकाला सांगतो
उपासक मला या ठिकाणी रात्रभर आश्रय देशील का? तो उपासक मोठ्या श्रद्धेने म्हणाला, हो बोलते की, काय हरकत नाही, तुम्ही या ठिकाणी राहू शकता. म्हणलं ठीक आहे. तर रातभर त्या भिक्षूची व्यवस्था त्या उपासकाने केली आणि सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर बंदीजींनी त्याला पंचशील दिलं. काय दिलं? तुम्ही तसं पंचशील घेतलं, सर्वांनी घेतलं, कोण नाही घेतलं वर हात करा. पंचशील कोण घेतलं वर हात करा. सर्वांनी घेतलं. हा, त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे मी थोडे आता. तर त्या भिक्षू म्हणाला की बाबा आता पंचशील घ्या लागेल. म्हणजे ठीक आहे, मी घेतो पंचशील. तर मग त्यांना पंचशील दिलं आणि पंचशील दिल्यानंतर त्या भिक्षूंनी सांगितलं त्यांना याचं पालन करावं लागतं. ते म्हणलं पालन काय असतं? तर ते म्हणले अनुसरण करावं लागतं तंतोतंत. जसं की आता 5 शील दिले तुम्हाला, तसेच ते 5 शील त्याचं पालन करावं लागतं. तर ते म्हणलं ठीक आहे, आम्ही करू पालन, काही हरकत नाही, परंतु एवढे नाही होणार आमच्याकडून, थोडेफार होतील. तर म्हणले किती? 5 होतील? म्हणले नाही. 3 होतील, 4 होतील, 2 होतील. तर ते म्हणाले आता बंदीची काय ऐकतच नाही, मग एका शिलाचं पालन करू. तर म्हणले ठीक आहे, एक शील कोणतं? तर ते म्हणले मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधी. आणि बंदीजींनी त्यांना सर्व 5 शील समजून सांगले होते आणि ते म्हणाले ठीक आहे, या शिलाचं आम्ही पालन करतो. आता चोर माणूस आहे, पण त्यांनी काही सांगितलं नाही बंदीजींना काही मी चोर आहे, माझा व्यवसाय असा आहे तसा आहे, असं काही सांगितलं नाही. कोणी सांगते का? असं कोणी नाही सांगत. तर मग त्यांना काही सांगितलं नाही. आणि मग त्या भिक्षूनं काय केलं की तो शील देऊन निघून गेला. आणि 2-4 दिवसानं काय झालं की त्या ठिकाणी त्याची जी पत्नी आहे ती म्हणाली, अहो आपल्या घरामध्ये आता सर्व भांडार संपलेला आहे, पीठ नाहीये, तेल नाहीये, तर तुम्ही काहीतरी कामधंदा करा आणि पैसे आणा, जेणेकरून आपल्याला खायला भेटेल. म्हणजे ठीक आहे, पण माझं दिवसा काही मला कामं लागत नाही, मला रात्रीचेच कामं लागतात आणि त्यामुळं मी रात्री कामाला जाईन आणि काहीतरी कमाई करून आणीन आणि मग आपण पोटभर जेऊ, काही चिंता नाही करायची. म्हणून तो चोर 2-3 दिवसानं त्यानं विचार केला की आपण छोट्या मोठ्या घरी जर गेलो तर छोटी चोरी होईल, मग राजाच्याच घरी जर गेलो तर आपल्याला चांगलं असं मोठी चोरी करता येईल. आणि म्हणून तो राजाच्या घरी जाण्याचा बेत करतो. परंतु राजाही फार हुशार असतो. राजा रात्रीचा त्याचा जो गाव असतो तो गावात पहारा करत असतो, निगराणी करत असतो. त्याचा वेश बदलून तो गावात सर्व देखरेख करत असतो. आणि हा जो चोर आहे हा रात्रीचा त्याच्या राजवाड्यात जाण्यासाठी तयार झाला आणि जात असताना दोघांची भेट त्या ठिकाणी त्याच्या दारातच झाली. राजाने वेषांतर केलेलं होतं, राजाचा ड्रेस त्याच्या अंगावर नव्हता आणि म्हणून तो जो आहे तो चोराला म्हणला, का हो पाहुणे कुठे चालले तुम्ही? तर तो म्हणला, मी चोरी करायला चाललो. असा कोणता चोर आहे की चोरी करायला चाललो, सत्य कोणी बोलेल का? परंतु त्यानं सील घेतलं होतं आणि तो म्हणाला की मी सील घेतलेला आहे, मी काही खोटं बोलणार नाही, मी खरंच चोरी करायला चालतो. आणि तो म्हणला, मी जर तुला सांगितलं की हे जे आहे मी राजाला जर सांगितलं तर मग राजा तुला फाशी देईल, तुला मारून टाकेल. नाही, असं करू नका, लागलं तर आपण अर्धा हिस्सा करू, चोरीचं जो हे सामान भेटेल ना त्यात अर्धा हिस्सा करू, पण तुम्ही काही सांगू नका, माझे लेकर वाळू उपाशी मरतील. आणि म्हणून त्यानं काय केलं की ते त्या राजाला कबूल केलं अर्धा हिस्सा करायचा. आणि राजाला माहित होतं की माझे जे सैन्य आहे हे डोळ्यात तेल घालून ती तिजोरीचा सांभाळ करत आहे आणि त्या तिजोरीसाठी मी जे सैन्य ठेवलेलं आहे हे तिथं जाताच त्याला पकडून घेतील आणि चोरी काही होणार नाही. म्हणून राजाने त्याला सोडून दिलं. आणि सोडल्यानंतर तो गेला, एका क्षणात त्यानं ती तिजोरी फोडली आणि त्या तिजोरीत 3 हिरे होते, त्यापैकी 2 हिरे त्यानं जवळ घेतले. एक हिऱ्याचा त्यानं विचार केला की याला तोडा पडायचा आणि पुन्हा याच्या वाटणीचा प्रश्न येतो, त्याच्यासाठी त्यानं तो हिरा काही चोरला नाही आणि तो हिरा तिथंच ठेवला आणि 2 हिरे घेऊन बाहेर आला. राजा उभाच होता. त्यानं म्हटलं, झाली का चोरी? म्हणले हो.
म्हणजे काय चोरलं तू? म्हणजे तिजोरी फोडली, त्यात 3 हिरे होते, 2 हिरे आणले, एक तुम्ही घ्या, एक मी घेतो, आता काम संपलं. म्हणलं ठीक आहे जा. तर त्याने एक राजाला हिरा दिला, एक स्वतः घेतला आणि एक हिरा तिजोरीत राहिला. दिवस निघाला आणि दिवस निघाल्यानंतर राजाने सभा भरवली आणि सभा भरवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व दरबार भरल्यानंतर त्या ठिकाणी सर्व जमले. अधिकारी राजाचे, त्यात प्रधानही होता. आणि सर्व जमल्यानंतर त्या ठिकाणी चौकशी झाली की राजा म्हणाला, बघा गावामध्ये काही चोऱ्या होत आहेत, आपल्या काही चोऱ्या झाल्यात का काय, राजवाड्यात जरा तपास करा. प्रधान म्हणतो, महाराज हे शक्य नाही, गावात झाल्या असतील माहित नाही, परंतु आपल्या राजवाड्यात तर होणं शक्य नाही, कारण आपले जे शिपाई आहेत हे अत्यंत हुशार आहेत आणि डोळ्यात तेल घालून बघत आहेत, तेव्हा इथं चोरी होणार नाही. आणि मग ते काय, त्यांनी पुन्हा तपास केला. गावात जेवढे बी चोर लोक आहेत त्यांची लिस्ट आणा आणि त्या लिस्ट नंतर त्यांचा तपास करा, चोरी कोण केली आहे. सर्व गावातले लोक, चोर लोक होते, ती लिस्टवर ते आणले, सर्व उभे केले राजाच्या पुढे आणि मग सर्व प्रत्येकाला विचारत त्या चोराजवळ गेले. चोर खरं बोलणारा होता. चोर म्हणला, मी चोरी केली, मी 2 हिरे चोरले, एक हिरा तिजोरीत आहे आणि एक हिरा माझ्याजवळ आहे आणि एक ज्यानं सांगू नये त्याच्यासाठी मी त्याला एक हिरा दिलेला आहे. तर तो जो प्रधान होता तो तिथं जी तिजोरी फुटली होती, राजानं सांगितलं होतं त्याला की जा आणि तिजोरी पाहून ये. तर त्यावेळेस त्या प्रधानाची जी इच्छा अशी झाली की हा जो हिरा आहे चोरानं ठेवला नसता, हा त्याच्याकडून चुकून राहिलेला आहे, मी जर हा हिरा खिशात घातला तर मला काही कोणी म्हणणार नाही, कोणी पाळणार नाही. तर आणि राजाला आपण असं सांगू की चोरानं 3 हिरे चोरले. आणि मग असं झाल्यानंतर तो राजाकडे गेला आणि ते 3 हिऱ्याचा पुन्हा विषय आला. राजा म्हणाला, चोरा तू किती चोरलेले आहेत हिरे? तो म्हणला 2 चोरलेले आहे. मग एक हिरा कुठं होता? एक हिरा तिजोरीत होता. मग त्याला विचारलं प्रधानाला, हिरा कुठे आहे? मग त्याला घाम फुटला. तो म्हणला की महाराज माझ्याकडे आहे हिरा, माझी तृष्णा वाढली होती, मला लोभ सुटला आणि म्हणून हा हिरा मी माझ्या खिशात घातला, हा घ्या. तर मग राजा म्हणाला ठीक आहे. मग सर्व जनतेला प्रश्न केला की खरा चोर कोण आहे? मग खरा चोर कोण आहे सांगा बरं तुम्ही, कोण आहे खरा चोर? त्याने एक हिरा चोरला, तो खरा, जो प्रधान होता तो चोर. मग त्या राजाने काय केलं की त्याला शिक्षा दिली, त्या प्रधानाला शिक्षा दिली आणि शिक्षा दिल्यानंतर त्याला जे आहे तर पुन्हा त्याचं सर्व सस्पेंड केलं, त्याला ड्युटीवरून काढून टाकलं आणि ह्या चोराला प्रदान केलं. तर असं एक सील नुसतं पालन केलेलं आहे त्या चोरानं, आहे का नाही? एका सीलाचा एवढा प्रताप आहे, एवढं त्याला फळ मिळालं की ते एका शिलामुळे प्रधान झाला. तर असं ह्या शिलामुळं आपण सद्गतीला पोहोचू शकतो, वरच्या पदाला पोहोचू शकतो, एवढी ताकद या शिलामध्ये आहे. आपण जे सील म्हणतो, सील म्हणजे काय? तर आपण 5 शिलं घेतो आणि 5 शिलं घेतो, तर त्या 5 शिलापैकी आपण पाळत नाही, परंतु आपल्याला त्याची माहिती आहे. पहिलं सील आहे, भंतीजीनं सांगितलेलं आहे की 5 शिलं, परंतु सील म्हणजे काय आणि सील कसं असतं, सील कशाला म्हणतात, याचा थोडक्यात मी सांगत आहे. आता पहिलं सील जे आहे, पानाती पाता वेरमणे सिक्कापदं समाधियामी, तर प्राणी हिंसा करू नका किंवा प्राणी हिंसेपासून अलिप्त राही. मग प्राणी हिंसा करणार नाही तर मग याच्यामुळं आपल्याला काय फायदा होतो? प्राणी हिंसा नाही केली आणि प्राणी हिंसा केली, याच्यापासून फायदा काय आहे, तोटा काय? तर प्राणी हिंसा केल्यामुळं भगवंत म्हणतात की त्या माणसाचं पुढच्या जन्मामध्ये अल्पायुष्य बनतो. अल्पायुष्य बनतो म्हणजे काय होतं की गर्भातच मरतो किंवा थोडा मोठा होऊन मरतो किंवा जवानपणात मरतो. जशी जशी प्राणी हिंसा केली असेल तसं तसं. बरं, का मरतो तो? तर त्याचं आयुष्य, जो प्राणी आहे
त्याचं आयुष्य जे शिल्लक राहिलेले तो त्या ठिकाणी त्याचं खतम करतो आणि म्हणून तो अल्पायुष्य बनतो. त्याचं आयुष्य खतम करतो आणि पुढच्या जन्मामध्ये याचं आयुष्य कमी होतं. हे झालं प्राणी हिंसेचं. परंतु प्राणी हिंसा म्हणजे काय? तर प्राणी हिंसासाठी भगवंतांनी काही निकष सांगलेले आहे. प्राणी हिंसा करण्यासाठी माणसाच्या जवळ तो प्राणी पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या प्राण्याला मारण्याची त्याच्यात ताकद पाहिजे, म्हणजे त्याच्याजवळ काहीतरी शस्त्र पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या मनामध्ये अशी पक्की भावना पाहिजे, म्हणजे जाणून बुजून याला मारायचंच आहे असं त्याच्या मनात ठरायला पाहिजे. तर मग असं जर ज्यावेळेस असतं आणि त्याच्याजवळ ते शस्त्र असेल किंवा काही प्रयोग असेल, त्या प्रयोगाने त्याला मारलं, ते मरायला पाहिजे. नाही तर ते प्राणी त्याच्या अंगावर येऊन धावलं यालाच मारलं तसं नाही चालत. तर तो प्राणी मेला पाहिजे, तर ती प्राणी हिंसा. आपण झाडत असतो किंवा गवत काढत असतो, आपल्या हातून बरेचसे प्राणी मारतात, आपण म्हणतात प्राणी हिंसा झाली आपल्याकडून. किंवा बाजारात गेल्यानंतर आपण काही पदार्थ आणतो, आपण म्हणतो हे पदार्थ सर्व प्राणी मारलेले आहेत आणि मग याच्यानं आपली प्राणी हिंसा होते. असं नाही. भगवंतांनी हे निकष सांगलेले आहे प्राणी हिंसा करण्याचे. हे निकष आपण लक्षात घ्यायला पाहिजे. काय की पहिले प्राणी पाहिजे, त्याला मारण्यासाठी आपल्यामध्ये तशी भावना निर्माण व्हायला पाहिजे की याला मारायचंच आहे, तशी भावना निर्माण व्हायला पाहिजे. आणि ते मारण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी प्रयोग पाहिजे, किंवा दांडा पाहिजे, किंवा हत्यार पाहिजे, तलवार पाहिजे, काहीतरी त्याला मारण्यासाठी पाहिजे आणि तो प्राणी मारायला पाहिजे. ती प्राणी हिंसा. आपण झाडत असताना, आपण खोदत असताना काही एखादा उंदीर मेला, एखादा झुरळ मेलं, ती प्राणी हिंसा नाही. असा निकष आहे. आता दुसरं आहे चोरी. आदिन्य दाना वेरमणी सिक्कापदं समादियामी. तर मग चोरी केल्यानं काय होतं? जगात पुष्कळ लोक चोरी करतात. मग काय होतं चोरी केल्यानं? जो माणूस चोरी करतो, भगवंत म्हणतात त्याची संपत्ती ही पुढच्या जेवढी बी संपत्ती कमवलेली आहे त्यानं, ती एक तर जळून जाते, नाही तर मग कोणी चोर घेऊन जातात, कोणी राजा घेऊन जातो, ते अदृश्य होऊन जाते चोरी केल्याची. आणि त्याच्यानंतर तो जो आहे त्या संपत्तीचा काही लाभ घेऊ शकत नाही. चोरी केल्याचा असा परिणाम आहे. स्वतः आणि तो मनुष्य पुन्हा चोरी करणारा दुर्गतीला जातो. पशु योनीत जन्माला येतो, किंवा नरक योनीत जन्माला येतो, किंवा प्रेत योनीत जन्माला येतो. तर अशा पद्धतीनं ही चोरी करणं अत्यंत घातक आहे. जसं प्राणी हिंसा करणं घातक आहे, तसं चोरी करणं हे घातक आहे. आपल्या आईवडिलाच्या पोटी 2 किंवा 3 मुलं जर असतील तर सारखे का नाहीत? त्याचं कारण काय आहे? कोणी बहिरं निघतं, कोणी आंधळं निघतं, कोणी पांगळं निघतं. असे अनेक कलरचे निघतात. कोणी एकदम गोरं तर कोणी काळं. असे का? काय कारण असं याच्या पाठीमागं? आपण भगवंताच्या धम्माचा नीट अभ्यास कधी केला तर भगवंत म्हणता हे कर्माचं फळ आहे. जसे जसे आपण कर्म करू त्या कर्माच्या फळानुसार आपला जन्म होतो. आणि म्हणून आपण चोरी करणं हे अत्यंत घातक आहे. चोरी करणं हे चांगलं नाही. आता तिसरं जे आहे की कामे सुमिच्छाचारा वेरवणी सिक्कापदं समादियामी. यानं काय होतं? याच्यापासून काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे? तर कामे सुमिच्छाचारा हे जर कधी पालन केलं, जर स्वतःची पत्नी असेल तर काही हरकत नाही, पण परस्त्री बरोबर किंवा परपुरुषाबरोबर ज्या बाईचा किंवा ज्या पुरुषाचा असा काही संबंध, शारीरिक संबंध आला तर ते अत्यंत घातक आहे. अत्यंत घातक. का घातक आहे? तर हे त्यांना पुढच्या जन्मामध्ये एक तर पशु जन्मात त्यांचा जन्म होतो, म्हणजे कुत्रे, गाढव, गधडे किंवा प्राण्यामध्ये जन्म होतो. आणि
त्यांना वाटेल असं दुःख सहन करावं लागतं. म्हणून व्यभिचार करणं अत्यंत वाईट आहे. जी जोडी व्यभिचार करत नाही ते देवलोकात जन्माला येतात. जे देवलोक म्हणतात ना, त्या देवलोकात जन्माला येतात आणि त्यांचं कधीही वाईट होत नाही. तर अशा पद्धतीचं हे तिसऱ्या पद्धतीचं शील आहे. हे जे चौथ्या पद्धतीचं शील आहे. तसंच एक राहिलं माझ्याकडून सांगायचं की हे जे शील तोडणारे जे आहेत, व्यभिचार करणारे जे लोक आहेत, हे जे आपण पाहतो ना बाजारामध्ये टाळ्या ठोकत फिरतात, छक्के हे निर्माण होतात पुढच्या जन्मामध्ये. ह्या जन्मात जर त्यांनी असं केलं तर पुढच्या जन्मात ते निर्माण होतात. ही जी सृष्टी आहे, हा जो भवसंसार आहे, या 5 तत्वावर आपल्या अवलंबून आहे. हे जे 5 तत्व आहेत, आपले 5 प्रतिज्ञा आहेत, 5 शील आहे, याच्यावरच सर्व संसार अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे 5 शील आपल्यासाठी दिलेले आहे. याचं पालन याच्यासाठीच करायचं सांगलेलं आहे की आपल्याला ह्या जन्मातही सुख आणि पुढच्या जन्मातही सुख. आणि म्हणून आपल्याला ह्या 5 शील नेहमी कोणतेही भंतीचे ते सांगतात, शीलाचं पालन करा, शीलाचं पालन करा. परंतु शील अशा पद्धतीनं पालन करायला पाहिजे. आता हे जे शील आहे, मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधियामी, मी खोटं बोलणार नाही, चुगली करणार नाही. तर हे जे शील आहे हे बी तसंच घातक आहे, अत्यंत घातक. जो मनुष्य चुगल्या करतो तो पुढच्या जन्मामध्ये तो किती सत्य बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नाही. असे लोक बघितले असेल तुम्ही. असे किती काही लोक आहेत की ते बोलतात, खरं बोलतात, परंतु त्यांचं कोणी ऐकत नाही. कारण ते खोटे बोललेले असतात मागच्या जन्मामध्ये. आणि खोटे बोलून खोटी साक्ष देऊन त्यांनी लोकांना फसवलेलं असतं. जे लोक असे फसवत नाहीत, जे खोटे बोलत नाहीत, त्यांचं जीवन अत्यंत सुखमय असतं. ते कधीही कोणत्याही दुःखाला सामोरं जात नाही आणि त्यांचं जीवन अत्यंत सुखाचं असतं. आणि 5वं शील आहे सुरामीराई मध्य प्रमादठाना वेरमणे सिक्कापदं समाधियामी. तर हे जे शील आहे, जो मनुष्य दारूचं सेवन करतो किंवा नशिले पदार्थांचं सेवन करतो, पुढच्या जन्मामध्ये बुद्धिहीन जन्माला येतो. बुद्धिहीन हे जे येडे लोक पाहतात ना तुम्ही, हे सर्व दारू पिणारे लोक आहेत असं मीही सांगत, परंतु भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये आहे. हे लोक तसे जन्माला येतात पुढे की त्यांना कोणतीच बुद्धी नसते. जसं दारू पिल्यानंतर तो आई पाहत नाही, बाई पाहत नाही, मुलगा पाहत नाही, सर्वांना मारत फिरतो आणि नंतर बेशुद्ध होऊन कुठेतरी गटारीत पडतो, तसं पुढच्या जन्मामध्ये तो असा जन्माला येतो की त्याला कोणतीच बुद्धी नाही. सर्व लोक त्याला पागल सांगतात, येडं सांगतात, बुद्धिहीन सांगतात, गाढव सांगतात. त्याची काही कदर होत नाही. आणि असे लोक आई बापाच्या पोटी येतात, कारण नसताना जन्म घेतात. तर अशा प्रकारचं हे शील आहे. या शीलाचं आपण अशा पद्धतीनं पालन करायला पाहिजे. या अशा पद्धतीने जर पालन केलं, आपण पुढचा विचार कधी केला तर निश्चितच आपल्याला या शीलाविषयी निश्चित आपल्याला गोडी वाटेल. आणि आपण जर नुसतंच म्हटलं की प्राणी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, असं जर म्हटलं तर आपण पालन करू शकत नाही. परंतु असं जर म्हटलं की आपल्याला पुढचे जन्म असे मिळतात किंवा आपलं असं नुकसान होतं, तर निश्चितच त्याचं आपण पालन करतो. तर हे झालं शीलाविषयी. हा जो विषय आहे सर्व शीलावर आधारित आहे. परंतु भगवान बुद्धाच्या काळामध्ये आणखीन अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपण संपूर्ण सर्व सांगू शकत नाही. परंतु एक गोष्ट बार सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे पंथीचे लोक परित्राण घेतात असा धागा असतो, बघितला असेल तुम्ही, सर्वांच्या ओळखीचा आहे हा, आहे का नाही. परित्राण घेतात आणि हे परित्राण घेतल्यानंतर तुमच्या हाताला बांधतात. किती लोकांना माहित आहे हे काय आहे? कोण हात करत जरा, हे का बांधतात, कशासाठी बांधतात? नाही तर ठीक आहे, तुम्हाला जे बी समजलं असेल ते ठीक आहे. परंतु हे परित्राण आहे आणि परित्राण का घेतात आणि का बांधतात हे आपल्याकडे आणखीन माहिती नाही. तर हे परित्राणाचं असं आहे, परित्राण म्हणजे संरक्षण, हा पाली शब्द आहे आणि हे संरक्षण आहे. आपल्याकडे कोणी घेत नाही परित्राण,
आपल्या गावामध्ये किती लोकांनी परित्राण घेतलेले जरा वर हात करत आहे. किती लोक परित्राण घेतात? नाही, कोण नाही घेत. तर हे परित्राण इकडं नवीन आहे आणि घेतलं तर ते काय आहे हे माहित नाही. का घेतात, कशाबद्दल घेतात हे माहित नाही. परंतु 1956 साली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. तर प्रथम त्यांनी स्वतः परित्राण घेतलं भिंतीकडून आणि आपल्या हातात बांधलं आणि नंतर आपल्याला धम्माची दीक्षा दिली. एवढं हे परित्राणाचं महत्व आहे. मग काहीतरी असेल ना याच्यामध्ये. तर परित्राण म्हणजे संरक्षण. जसं आपण शेताला कंपाऊंड बांधतो, शेताला कुपाट लावतो, त्या पद्धतीचं हे संरक्षण आहे. आणि ह्या संरक्षणामुळं आपलं काय संरक्षण होतं हे यातून मी थोडं सांगणार आहे. तर एका खेड्यामध्ये 2 मित्र राहत होते आणि त्या काळामध्ये भरपूर असे भगवंताच्या काळामध्ये भिक्षू लोक होत होते. भक्तीची माणसं, श्रीमंत लोकांची मुलं, राजाची मुलं आणि भिक्षुणी सुद्धा झाल्या. तर असे 2 खेड्यातले मुलं भगवंताकडे त्यांची इच्छा झाली की आपण भिक्षू व्हायला पाहिजे आणि म्हणून ते भिक्षू होण्यासाठी भगवंताकडे गेले. आई बापाची परवानगी काढली आणि भगवंताकडे गेले भिक्षू होण्यासाठी. भिक्षू झाले आणि झाल्यानंतर धम्म त्यांना बराचसा समजला. एकाला समजला पण एकाला जरा समजला नाही. पण ठीक आहे, आपण ध्यान करू आणि ध्यान केल्यानंतर आपल्याला समजेल असं म्हणून ते दोघेही जंगलामध्ये ध्यानाला गेले. आता एक भिक्षू जो आहे ध्यान करता करता अरंत झाला. पण दुसऱ्या भिक्षूला ते काही समजलं नाही, धम्म बरोबर समजला नाही आणि म्हणून तो वापस आला. तो म्हणला गड्या मला काही धम्म समजत नाही. तर मग तो म्हणाला की जा भगवान बुद्धाकडे सांग मला चिवर काढायचा आहे. गेला, तो चिवर काढून घरी आला आणि नंतर आई वडिलांना एकुलता एक होता म्हणून आई वडिलांनी त्याचं लग्न करून दिलं. आणि लग्न केल्यानंतर त्याला एक मुलगा झाला. मुलगा जन्मताच जरा वीक होता आणि असे काही दिवस गेल्यानंतर कालांतरानं तो जो भिक्षू होता त्याचा मित्र त्या गावात आला. आणि त्या गावात आल्यानंतर त्यांनी बरेचसे असे वैद्य त्यावेळेस होते, त्या वैद्यांचा उपचार घेतला होता. परंतु बाळाला पाहिजे तसा काही परिणाम झाला दिसत नव्हता. म्हणून ते आशीर्वादासाठी त्या भिक्षूकडे घेऊन गेले. भिक्षूनं दोघांना आशीर्वाद दिला परंतु बाळाला आशीर्वाद दिला नाही. आणि बाळाला आशीर्वाद दिला नाही म्हणून त्यांना जरा वाईट वाटलं. अरे आपल्या बाळाला आशीर्वाद दिला नाही, आपल्याला आशीर्वाद देतात, सुखी हो, मंगल हो, दीर्घायुष्याचा लाभ, परंतु बाळाला आशीर्वाद देत नाही. निश्चितच काहीतरी घटना आहे. आणि म्हणून ते म्हणाले की आता हे भिक्षू आहे परंतु आपण बुद्धाकडे जाऊ. श्रावस्तीला बुद्ध राहतात तर आपण श्रावस्तीला जाऊ, बुद्धाकडे घेऊन जाऊ आणि बुद्धाचा आशीर्वाद घेऊ. तर म्हणले ठीक आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी उठले आणि भगवान बुद्धाकडे ते गेले. दोघे नवरा बायको मुलाला घेऊन भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्ध अशी चारिका करून एका झाडाखाली प्रवचन देत होते. चारिका संपले आणि एका झाडाखाली भोजन करून एका झाडाखाली प्रवचन देत होते. त्या ठिकाणी बरेचसा समुदाय होता, त्यातही लोक गेले. प्रवचन संपलं आणि प्रवचन झाल्यानंतर भिक्षूचं भगवंताचं दर्शन घेत होते. त्यातही लोक उभे राहिले आणि यांनी सुद्धा बाळाला भगवंताच्या पायावर ठेवलं, चरणावर ठेवलं. भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला नाही. मग या दोघांना आशीर्वाद दिला. मग ते त्यांना खूपच वाईट वाटलं. आपला एकुलता एक मुलगा आहे आणि याला आशीर्वाद दिला जात नाही. काय कारण आहे? भिक्षूने दिलं तर नाही, परंतु सम्यक संबुद्ध यांना सरळ तिन्ही काळाचं कळतंय, यांनी सुद्धा आपल्या बाळाला आशीर्वाद दिला नाही. तर हे काय कारण असायला पाहिजे? आणि म्हणून त्यांनी भगवंताला, सर्व लोक इकडे घरी गेल्यानंतर विचारलं, भगवंत आमच्या बाळाला का आशीर्वाद दिला नाही? मग भगवंत म्हणाले, माते हे बाळ फक्त 7 दिवस जगणार आहे आणि 7 दिवसासाठी मी याला काय आशीर्वाद देऊ? मग म्हणाले, नाही भगवंत आमच्यावर दया करा. आमचा पहिलाच मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, आम्हाला हा जगालाच पाहिजे. तुम्ही दयेचे सागर आहात, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. म्हणून भगवंत सांगतात की जा आपल्या दारापुढे मोठा मंडप टाका, त्यात सर्व गाव बसेल असा एवढा मंडप टाका आणि भिक्षूंना पाचारण करून 7 दिवस परित्राण घ्या. किती? 7 दिवस परित्राण घ्या, रात्र दिवस. आणि तसंच त्यांनी केलं
आणि त्या ठिकाणी बाळाच्या हातून 7 दिवस दान पुरेल एवढं दान त्याच्याजवळ ठेवा. मग 7 दिवस बाळाने दान पुण्याचं काम केलं, दान दिलं आणि 7व्या दिवशी स्वतः भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वतः परित्राण घेतलं. आणि परित्राण घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो 7वा दिवस होता भगवंताला माहित होता आणि म्हणून स्वतःच भगवंत त्या ठिकाणी आले होते. भगवंताबरोबर सर्व देवलोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तेवढ्यात मार आला. मार म्हणजे आपण म्हणतो त्याला यम आला त्या बाळाचा चित्त घेण्यासाठी. तर त्या ठिकाणी बघितलं त्याने मोठा मंडप आहे, तो इकडून परित्राण आहे, परित्राणचं हे धागा तो इकडे फिरलेला आहे आणि आता आपण कसं काय ह्या बाळाचं चित्त काढून न्यायचं. तरी पण त्यानं हिम्मत केली आणि हिम्मत केलं करताच त्या ठिकाणी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या परित्राणाला स्पर्श होता तो लांब फेकला गेला आणि पुन्हा त्या ठिकाणी तो वापस आला नाही. मग अशा पद्धतीने त्या बाळाचा जीव वाचला आणि सर्व कार्यक्रम संपला. नंतर भगवंताला त्यांनी विचारलं की भगवंत हा बाळ किती वर्ष जगणार आहे? तर म्हणाले 107 वर्ष जगणार आहे. आता ह्या बाळाचं संकट गेलेलं आहे, तुम्ही निश्चिंत राहा. असं म्हणून या परित्राणाचं महत्व भगवंताच्या काळापासून स्वतः भगवंताने ज्या गाथा म्हणल्या तेच गाथा हे जे भिक्षू आहेत हे म्हणतात, तुमच्या हितासाठी, सुखासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी. आणि हे परित्राण अधूनमधून आपण घ्यायला पाहिजे. अत्यंत पवित्र असं आहे, परंतु आपल्याकडे ती प्रथा नसल्यामुळं, आपण ते घेत नसल्यामुळं आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. तर हे सुद्धा आपण करायला पाहिजे. जसं बंतीजीनं सांगलं ध्यान करायला पाहिजे, तसंच आपल्या घरात सुख शांतता नांदावी, आपलं सर्व घर सुखी राहावं, याच्यासाठी हे परित्राण घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तर ह्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. असा भाव जो दान भिक्षू संघाला दिलेला आहे आणि असा कार्यक्रम केलेला आहे, असं जर दुसऱ्या गावाने सुद्धा केलं आणि भिक्षूला असं पाचारण करून तुम्ही सर्व असे धम्मदेश ऐकत गेले तर निश्चितच आपला धम्म हा भारतमय झाल्याशिवाय राहणार नाही, पूर्ण भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजही जर आपण कधी विचार केला, ज्या ठिकाणी अशोक राजानं ही क्रांती केलेली आहे 84,000 स्तूप आणि विहार बांधायची, तसेच आपणही क्रांती केलेली आहे. या जगामध्ये, या भारतामध्ये एवढ्या बाबासाहेबांच्या बुद्धाच्या मूर्त्या जगात कोणाकडे नाही, एवढ्या आपल्याकडे आहे. ही एक फार मोठी क्रांती आहे. जेवढे विहार आपले आहेत तेवढे कोणाचे नाही, जेवढ्या बाबासाहेबांचे पुतळे आहेत तेवढे आज भी कोणाचे नाही. जरी आपण ह्याच पद्धतीत असलो, या स्थितीत असलो, गरीब असलो, कसे असलो, तरी आपण बाबासाहेबाला बुद्धाला आजपर्यंत विसरलेलो नाही. असंच आपण हा गाडा पुढे चालू ठेवा, असंच माझं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो, माझे धम्मदेश या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांनी साधुकार द्या. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.